नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही 10वी 12वी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पुढचे 3 महिने रोज 6 तास तुम्ही अभ्यास करून सरकारी पद आरामशीर मिळवू शकता. हो, हे सत्य आहे. कारण सरळ सेवा परीक्षेनुसार ही तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी, एक सुवर्ण संधी मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा म्हणजे काय, अगदी झिरोपासून, यापूर्वी तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी नसली केली तरी अगदी झिरोपासून ते हिरोपर्यंत किंवा पद मिळेपर्यंत तुम्हाला काय काय स्टेप बाय स्टेप तयारी करायची ते समजावणार आहे. या सरळ सेवेच्या परीक्षेअंतर्गत कुठले कुठले पद आहेत ज्याच्यासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता, कोणत्या शिक्षणाच्या बेसवरती कुठले पद असतात, कुठल्या कुठल्या विभागाचे पद असतात, यांना पद, पात्रता, पगार, वय किती लागतं आणि अभ्यासक्रम काय लागतो, एकंदरीत आपण सगळी काही माहिती अगदी झिरोपासून झिरो फोडून तयार करणार आहोत. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माझं नाव अमोल देशमुख आणि स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती. अगोदरचं चॅनल आपलं बंद झालं होतं म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण परत एकदा हा व्हिडिओ घेत आहोत. तत्पूर्वी तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. पहिल्यासारखीच दमदार दर्जेदार माहिती तुमच्यासाठी येणार आहे ना. आता सरळ सेवा भरती सविस्तर माहिती, महाराष्ट्र शासनातील करिअरची संधी काय आहे बघा. आता सरळ सेवा म्हणजे काय ते एकदा बघूया. सरळ सेवा म्हणजे महाराष्ट्र शासनातील विविध विभागामध्ये थेट भरतीची प्रक्रिया होते. थेट भरतीची प्रक्रिया होते. यामध्ये गट ब राजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची निवड होते. बघा, 4 प्रकारचे संवर्ग, महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, यामध्ये 4 संवर्गाचे पद जे आहेत तर ते आहेत. पहिलं आहे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड आणि फोर्थ. यालाच गट अ, गट ब, गट क आणि गट ड असंही म्हटलं जातं ना. आता ही भरती जी आहे ना, एमपीएससी मार्फत होत नाही. एमपीएससी मार्फत होत नाही. आता एमपीएससी आणि सरळ सेवा या दोन्हीही स्पर्धा परीक्षा आहे. पण एमपीएससी काय आहे, एमपीएससी फक्त ग्रॅज्युएशनच्याच पुढचे जे पद आहेत, ज्या शिक्षणावरती म्हणजे ज्या पदासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे त्याच्या वरचेच पद घेतं. ठीक आहे. आणि एमपीएससी पूर्व परीक्षा घेत असतं, नंतर मग त्यांची मेन्स होते, नंतर इंटरव्ह्यू होते. इथे सरळ सेवेला मुख्य पूर्व असं काही नसतं. डायरेक्ट परीक्षा द्या, पास व्हा आणि जॉईनिंग घ्या. ठीक आहे. तर ही एमपीएससी घेत नाही, तर संबंधित विभाग किंवा जिल्हा निवड समितीद्वारे राबवली जाते. आता एमपीएससी मार्फत घेतल्या जात नाही. मग सरळ सेवा ज्या आहे या 2 कंपन्या मार्फत घेतल्या जातात. एक आहे टीसीएस आणि एक आहे आयबीपीएस. या दोन्ही ज्या आहेत या प्रायव्हेट कंपन्या आहेत. बघा, जिल्हा समिती असेल किंवा जे डिपार्टमेंट असेल ते काय करतं, राज्य शासनाची मान्यता घेतात, वित्त विभागाची मान्यता घेतात की आपण एवढ्या लोकांचा पगार करू शकतो. नंतर मग ती जाहिरात काढली जाते. तत्पूर्वी टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन्हीपैकी एका कंपन्यांसोबत करार केला जातो आणि त्यांना सर्व पद, सेवा प्रवेश नियम, आम्हाला कोणत्या पदासाठी काय शिक्षण पाहिजे, काय पात्रता पाहिजे, अनुभव वगैरे पाहिजे का नाही, टायपिंग वगैरे काय पाहिजे, सगळं काही या कंपन्यांना सांगतात. कंपन्या जाहिरात देतात. नंतर मग कंपन्या काय करतात की निवड घेतात. ठीक आहे. परीक्षा वगैरे होते, निवड समिती वगैरे निवड होते आणि नंतर मग ती यादी फक्त काय करतात की शासनाला जाहीर करतात की बाबा ही आम्ही एवढ्या लोकांची परीक्षा घेतली, याच्यातून ही यादी आहे. मग त्यातून एक वेटिंग लिस्ट लागते. ठीक आहे. आणि एक जे जॉईन झाली मुलं तर त्यांची लिस्ट लागते. म्हणजे जे जॉईन झालेली मुलं त्यांनी जर समजा दुसऱ्या पदावरती जर पदोन्नती झाली तर मग ते हे पद सोडून देतात. मग वेटिंग लिस्टमधून ते काय करतात, तिथे पद टाकतात. ठीक आहे. तर हे संबंधित विभाग जे आहे तर त्यामध्ये वापरले जाते. उमेदवाराची निवड मुख्यत्वे लेखी परीक्षेतून गुणांच्या आधारे होते. म्हणजे 3 महिन्यामध्ये, आज जर जाहिरात आली 21 दिवसात तुमचे फॉर्म भरणं होतात. 21 दिवसानंतर मग फॉर्म भरणं झाले की तुमचे 45 ते 60 दिवसामध्ये परीक्षा होते आणि लगेच 45 दिवसात तुमचा काय होतं, निकाल लागतो. म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये 100 दिवसांमध्ये तुमचं लगेच कल्याण होऊ शकतं. अशा प्रकारची ही सुविधा जी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आहे. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या पास असतील. सरळ सेवेमध्ये येणारी आता कोणकोणती प्रमुख पद आहेत बघा. विभाग कोणकोणता आहे, महसूल विभाग आहे. आता तलाठी जे आहेत तर हे देखील सरळ सेवेत आहे. सध्या तरी सरळ सेवेत आहे, पण चान्सेस आहे की पुढे चालून ते एमपीएससी मार्फत जाऊ शकतं. देन आहे मंडळ अधिकारी. देन लिपिक टंक लेखक. जर तुमचं टायपिंग झालं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला सरळ सेवेमार्फत भरपूर अशा जागा असतात. ठीक आहे. गृह विभागामध्ये बघा, पोलीस शिपाई आहे, तुरुंग शिपाई ज्याला आपण कारागृह पोलीस म्हणतात, हे देखील काय आहे, सरळ सेवेचाच प्रकार आहे. ग्रामविकास विभागामध्ये बघा ग्रामसेवक पद आहे, विस्तार अधिकारी आहे. आरोग्य विभागामध्ये बघा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आहे. औषध निर्माण अधिकारी हे चांगलं मोठं पद आहे. तसंच इतर विभागामध्ये बघा
वनरक्षक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, लघुलेखक, लघुलेखक म्हणजे कोण, ऑडिट करणारे, ऑडिटर, ठीक आहे. देन शिपाई आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर, अशी भरपूर अशी पदं आहेत. MPSC पेक्षा कमीत कमी 10 पटीनं जास्त सरळ सेवेने भरती केले जाते, ठीक आहे. म्हणजे सरळ सेवेमार्फत तुम्हाला सगळ्यात जास्त चान्सेस असतात ना. आता सरळ सेवा भरतीची प्रक्रिया काय असते बघा, यामध्ये ना अगोदर लेखी परीक्षा होते आणि नंतर मग तुमची काही मुलाखत परीक्षा होते, ठीक आहे. मुलाखत देखील होत असते. आता काही ज्या परीक्षा आहेत तर त्यामध्ये ना तुम्हाला जसं की पोलीस असेल, वनरक्षक असेल, तर यासाठी शारीरिक चाचणी देखील होते, ठीक आहे. तर लेखी परीक्षा जी आहे ना तर ती रिटन एक्झामिनेशन तुमची 200 मार्काची असते, एवढं लक्षात घ्या. 200 मार्काची एक्झाम असते. कधी कधी तुम्हाला 2 तासाचा वेळ द्यायला जातो, कधी कधी 90 मिनिटाचा वेळ द्यायला जातो. IBPSने एक्झाम घेतली तर तुम्हाला 90 मिनिटं असतात, 150 मार्क असतात किंवा मग 200 मार्क असतात. एक्झामवरती देखील डिपेंड आहे. त्यात तुमचा जर एखादा जर तांत्रिक विषय असेल तर त्याचे देखील 60-40 म्हणा किंवा 80 म्हणा किंवा 120 मार्क जे आहेत तर वेगवेगळ्या परीक्षेला ते असू शकतात, ठीक आहे. लेखी परीक्षा असते. बहुतेक पदासाठी अनिवार्य जी आहे ना तर ती MCQ टाईपचे प्रश्न असतात. सगळ्यामध्ये MCQs असतात, डिस्क्रिप्टिव्ह सरळ सेवेमध्ये नसतात. उमेदवारांची गुणवत्ता यादी जी आहे तर ती स्क्रीनिंग होते, ठीक आहे. जे जे उमेदवार चांगल्या मार्काने पास झाले त्यांची स्क्रीनिंग होते, स्क्रुटनिंग होते. आणि जर समजा काही पद असेल त्याच्यासाठी काय होते की फिजिकल टेस्ट देखील होते. त्यामध्ये तुमचा रनिंग, देन तुमची उंची, वजन, लांबी इत्यादी शारीरिक जी माहिती आहे ना तर ती तपासली जाते, ठीक आहे. देन सरळ सेवेमध्ये ना तुमची कौशल्य चाचणी देखील होत असते. जसं की आता तुम्ही म्हटले की सर मी लिपिक आहे, मग लिपिकचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं म्हणजे झालं का, नाही, पण तुम्हाला ॲक्च्युअल टायपिंग येते का नाही ते देखील आहे. आता येणारी जी ST महामंडळ भरती आहे, ठीक आहे. आता ST महामंडळ भरतीसाठी हेवी लायसन लागतं. मग आता हेवी लायसन माझ्याकडे आहे पण मग मला चालवता येते की नाही हे देखील चेक करणं आहे. तर त्यासाठी या स्किल टेस्ट असतात, काही पदासाठी, सगळ्यासाठी नाही. चाचणी परीक्षा असतात. लिपिक असेल, लघुलेखक पदासाठी टंकलेखक आणि लघुलेखन या ज्या चाचण्या आहेत ना तर त्या पास कराव्या लागतात. 30 आणि 40 जी टायपिंगची स्पीड आहे तर ती तुम्हाला तिथं सिद्ध देखील करावं लागते. कागदोपत्री जरी असलं तरी तुम्हाला पर्सनली ते सिद्ध करावं लागतं. तांत्रिक सहाय्यकासाठी प्राथमिक तांत्रिक कौशल्य जे आहेत ना तर ती चेक केली जातात. म्हणजे आता तुमचा डिप्लोमा असेल किंवा ITI असेल, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, तर त्यांची जी स्किल टेस्ट असते ना तर ती त्यांच्या विषयानुसार असते आणि त्यामध्ये त्यांना पास व्हावं लागतं. देन असतं तुमचा कागदपत्र पडताळणी, ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की अमोल देशमुख नावाचे जवळपास 100 लोक येतील. तुम्ही जर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर जर टाकलं अमोल देशमुख झालं की जवळपास लगी 200-400-500 येतील. मग कुठला अमोल देशमुखनी परीक्षा दिली आहे, कुठला अमोल देशमुखचे कागदपत्र व्यवस्था आहे, मग हे कागदपत्र पडताळणी होते. मग अमोल देशमुखकडे लेखी परीक्षेत तर त्याला चांगले मार्क पडले, पण अमोल देशमुखने काय केलं की झेरॉक्स केलं, एडिटिंग केली आणि त्याची 12वी पासच आहे पण त्यांनी दाखवलं ग्रॅज्युएशन. मग अशा वेळेस ओरिजिनल कागदपत्र जे आहेत तर ते तिथे कागदपत्राची पडताळणी होते. कारण भरपूर अशा केसेस झालेल्या आहेत की ज्यामध्ये, ठीक आहे, या गोष्टीत तर नाही, पण जे जातीचं प्रमाणपत्र असतं किंवा बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये काय आहे की हेरफेर आढळलेली आहे आणि जॉईन झाल्यानंतर 8-8, 10-10 वर्षानंतर त्या लोकांवरती कारवाई झालेली आहे. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवाराच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी होते. देन शैक्षणिक तुमचे कागदपत्र तपासले जातात. वयोमर्यादा चेक केली जाते. OBC आरक्षण इत्यादी पुरावे देखील तुमचे तपासले जातात, ठीक आहे. कास्ट आणि व्हॅलिडिटी जे आहे तर ते देखील चेक केलं जातं. आता ही परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल ना तर थोडक्यामध्ये आपण त्याचा अभ्यासक्रम देखील समजून घेऊया, ठीक आहे. बघा आता यामध्ये ना परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये मुख्य विषय 4 असतात. कोणते 4 विषय असतात? पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्रजी, देन तिसरा आहे तुमचा सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी आणि तुमचं अंकगणित असतं एक, ठीक आहे. GK GS मध्ये चालू घडामोडी येतं आणि तुमचा अंकगणित वगैरे हा जो आहे तर हा एक विषय असतो, ठीक आहे. तर आपण यामध्ये नेमकं आतापासून जर तयारी करायची असेल तर समजलं पाहिजे. आता मुख्यत्वे काय की महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी 90% पोरांना जी परीक्षा द्यायची आहे ना तर त्यासाठी आपलं शिक्षण योग्य आहे का किंवा त्या परीक्षेसाठी किंवा त्या पदासाठी आपल्या कास्टचे किती आरक्षण आहे हे त्यांना कळत नाही. GR वाचता येत नाही, अभ्यासक्रम काय आहे ते कळत नाही. मग आता निघाली समजा एखादी पदभरती, ठीक आहे, तर त्यासाठी मग या यूट्यूब टीचरचे व्हिडिओ, त्या यूट्यूब टीचरचे व्हिडिओ, त्या यूट्यूब टीचरचे व्हिडिओ,
पदं वेगवेगळी असतात. मग आपण कुठल्या पदासाठी पात्र केलेलं आहे साहजिक ते त्यांना ते कळत नाही. म्हणजे नगर परिषद आणि महानगरपालिकेचं जर पाहिलं ना तर ही पार लगेच 70-75 संवर्गाची पदं असतात. ठीक आहे, ITIचे वेगळे असतात, इलेक्ट्रिशियनचे वेगळे असतात, आया, परिचारिका, औषध निर्माता, सगळ्यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे. मग विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कळत नाही की आपण ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे नेमका त्याचा अभ्यासक्रम काय आहे. आणि या गोष्टीने काय आहे की मग रँडम डिसऑर्गनाइज्ड, मग या शिक्षकाकडे त्या शिक्षकाकडे रँडम डिसऑर्गनाइज्ड अप्रोचमध्ये त्यांना असं वाटत नाही की आपला अभ्यास होतोय. तुम्ही कोणत्याही शिक्षकाला फॉलो करा, पण एका शिक्षकाला फॉलो करा आणि कोणताही फॉर्म भरायच्या अगोदर आपला सिलेबस काय आहे ते जाणून बुजून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमची मानसिकता अभ्यास करायची राहणार नाही. नेहमी तुम्ही किती अभ्यास केला तर तुम्हाला वाटेल अरे माझं काहीतरी राहिलेलं. जेवढं पाहिजे तेवढं जरी केलं तरीही तुम्ही पास होऊ शकतात. आणि जे मुलं पदं मिळवतात ही त्यांची रास्त नीती आहे की त्यांना अगोदर सगळा जो अभ्यासक्रम आहे ना तर तो माहिती असतो. म्हणून एक ओव्हरऑल लक्षात घ्या. तसंही आपण आपल्या चॅनलवरती जी ही पदभरती येत असते त्या पदभरतीबद्दल आपण डिटेल्ड सिलेबस डिकोड करत असतो. त्यामुळे आतापासूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मराठी भाषेमध्ये तुम्हाला व्याकरण विचारलं जातं, जसं की अलंकार, विभक्ती, समास, देन तुमचं शब्दसंग्रह किती आहे, तुमची शब्दसंपत्ती किती आहे, त्यावरती सिनोनिम, अँटोनिम म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लोकोक्ती, म्हणी हे विचारलं जातं. वाक्यप्रचार विचारला जातो. आणि आकलन म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि त्यानुसार मग तो त्या उतार्यावरचे तुम्हाला काय आहे की प्रश्न असतात आणि ती उतार्यातून सापडायचे असतात. इंग्रजी भाषेमध्ये तेच आहे, ग्रामर आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस आणि प्रिपोजिशन. आता इंग्रजी मी शिकवतो, इंग्रजी मी तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलेलं आहे की आयुष्यात तुम्हाला कधी कोणत्या टीचरकडे पाहायची गरज पडणार नाही. कारण फॅमिली आहे, पार्ट्स ऑफ स्पीचची एक फॅमिली आहे, नवरा बायको आहे, नाऊन आणि वर्ब, त्यांना एक मुलगा झालेला आहे, प्रोनाऊन. जिथे नाऊनला जायला कंटाळवाणा वाटतो, ठीक आहे, जिथे वडिलांना जायला नको वाटतं तिथे वडील काय म्हणतात, प्रोनाऊन, बाबा तू चालल्या जा, माझ्या ऐवजी तू झाला. बापाऐवजी मुलाला पाठवण्यात येतं, नावाऐवजी वाक्यात वापरला जाणारा शब्द त्याला म्हणतात प्रोनाऊन. अशा पद्धतीने हे जे आहे तर इंग्रजीचं सगळं काही कव्हर केलेलं आहे. बाकीचे व्हिडिओ देखील तुम्ही चेक करू शकता. देन व्होकॅब्लरी आहे, सिनोनिम, अँटोनिम आहे, देन इडियम्स आणि फ्रेजेस आहे आणि कॉम्प्रिहेन्शन आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे विद्यार्थ्यांना अवघड जातो तो म्हणजे पॅसेज आणि पॅसेजमधून उत्तर देणे. तर याच्या शॉर्टकट टिप्स आणि ट्रिक्स आणि एज्युकेटेड गेस हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल, एज्युकेटेड गेस, तुक्के नाही हा, एज्युकेटेड गेस लावून जर तुम्हाला समजा नाही जरी कळालं तरी एज्युकेटेड गेसनी रेफरन्स लावून तुम्ही कसे उत्तर देऊ शकता हे देखील आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आता बघूया सामान्य ज्ञानमध्ये काय आहे. सामान्य ज्ञानमध्ये तुमचा इतिहास आहे, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे महाराष्ट्र आणि भारताचा, भारतीय राज्यघटना आहे राज्यशास्त्रामध्ये, संविधान आणि शासन रचना कशी आहे, सरकारची रचना कशी झालेली, सरकारचे कोणकोणते डिपार्टमेंट आहे, भारताचं संविधान काय आहे, अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था काय आहे याबद्दल आहे. देन सामान्य विज्ञान आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र. ठीक आहे, हे झालं. देन चालू घडामोडी आहे, करंट अफेअर आहे. GK/GS मध्ये आहे तुमचा जो चौथा जो विषय आहे तो आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. ठीक आहे, अंकगणित आणि मेंटल ॲबिलिटी. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये लॉजिकल रिझनिंग, सिरीज असतं, डिकोडिंग असतं, आरशातली प्रतिमा किंवा पाण्यातली प्रतिमा, जर घड्याळमध्ये जर समजा पहिला काटा, मोठा काटा 1 वर असेल, दुसरा काटा 3 वर असेल तर त्यामध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल. हे असे सिंपल उदाहरणं आहेत. सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटू शकतात पण जर तुम्ही समजा प्रॅक्टिस केली तर नक्की याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. अंकगणितामध्ये काय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, टक्केवारी, ठीक आहे, सरासरी, नफा तोटा, वेग, अंतर, वेळ, ठीक आहे, यासारखे जे प्रश्न आहेत तर ते असतात. ठीक आहे, जर तुमचं 10वी 12वी जरी झालेलं असेल किंवा तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे जरी असाल, थोडंसं फक्त फोकस होऊन काम करायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, 3 महिने दररोज 6 तास, 3 महिने दररोज 6 तास, त्यामध्ये तुम्हाला 3 तास सेल्फ स्टडी आणि 3 तास तुम्हाला सपोर्ट स्टडी करायचा आहे. आता सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी काय यामधला फरक सांगतो थोडक्यात. सपोर्ट स्टडी म्हणजे काय, जर तुम्ही कुठल्याही शिक्षकाचा कोर्स पाहता, कुठल्याही शिक्षकांचे व्हिडिओ पाहता तर हे झालं सपोर्ट स्टडी. आता तुमचं शिक्षण किंवा तुमचं जी पद भरती होणार आहे किंवा तुम्ही जे पद मिळवणार आहात ते तुमच्या सपोर्ट स्टडीवर डिपेंड कधीही नसतं. म्हणजे जगातल्या सगळ्यात बेस्ट शिक्षकाकडून शिकले म्हणजे तुम्ही 100% पद भरती होईल तुमची असं नाही. या सपोर्ट स्टडीच्या व्यतिरिक्त तुम्ही सेल्फ स्टडी किती वेळ करता आणि कशी करता यावर डिपेंड आहे. सपोर्ट स्टडी तुम्ही केली 10-10, 8-8, 12-12 तास आणि सेल्फ स्टडी काहीच नाही केली तुमचं होणारच नाही. जर तुम्ही सेल्फ स्टडी, सपोर्ट स्टडी पण केली आणि सेल्फ स्टडी पण केली, 4 तास केली
पण त्यामध्ये तुमचा डिस्ट्रॅक्शन खूप होतं. दुसरा एखादा मुलगा आहे त्यांनी सेल्फ स्टडी फक्त 2च तास केली पण इतकी पॉवरफुल केली, तो पुढे निघून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही किती वेळ करता यापेक्षा कशा पद्धतीने कोणत्या मानसिकतेने करता, गेम तोच आहे, गेम तुमच्या मानसिकतेचाच आहे. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. चला तर मग आता तयारीसाठी महत्वाचे मुद्दे काय आहे. सगळ्यात महत्वाचं, कोणती जाहिरात आली ना तर ती काळजीपूर्वक वाचायची. 95% पोरांना आजही GR वाचताच येत नाही. GR त्यांना वाचताच येत नाही. जी ही जाहिरात आलेली असते ना तर ती वाचता येत नाही. ते वाचायला शिका. मी नेहमी सांगतो, जर वाचायला शिकले तर हे जे क्लासवाले सांगतात ना की आता भरती येणार 15 जुलै 2025 सांगितलं होतं की त्यांनी नगर परिषदची जाहिरात येईल. मी सांगितलं होतं की नगर परिषदची जाहिरात येणार नाही. सगळ्यांनी सांगितलं होतं की तलाठीची जाहिरात येईल. मी सांगितलं होतं तलाठी जाहिरात येणार नाही, कारण त्यांनी मागचे जे पत्र दिले होते ना तर त्यात सांगितलं होतं त्यांनी की 13 सप्टेंबरपर्यंत वेटिंग लिस्ट आहे. नोव्हेंबरच्या 13 तारखेपर्यंत याची वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे, नगर परिषदची. म्हणजे वेटिंग लिस्ट असेपर्यंत कुठली भरती येत नाही. पण हे जे काय म्हणतात खून पिपासू काय म्हणतात ना ते लोक जे आहेत ना तर ते पैशासाठी म्हणा किंवा याच्यासाठी बळजबरीच विद्यार्थ्यांना सांगतात की बाबा ही भरती येणार आहे आणि आतापासून तयारी नाही केली तर पुढे जाणार. तर ही जी आहे तर ही त्रेधा तिरपीट म्हणा किंवा गोंधळाची परिस्थिती ना जर तुम्ही काळजीपूर्वक नाही असली तर तुम्हाला कळेल. ठीक आहे, अर्जाच्या अटी काय असतात, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय आणि फी काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण कोणत्या पदासाठी करणार आहोत ते देखील माहिती पाहिजे. अभ्यासक्रमाचं विश्लेषण तुम्हाला आवर्जून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 2-4 शिक्षकाचे व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे, सगळं सांगतात. ठीक आहे, अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि जे लिखित स्वरूपात आहे त्यावरती विश्वास ठेवायचा. ठीक आहे, पदानुसार कोणते विषय जास्त महत्त्वाचे आहेत ते ओळखायचं. जसं की अंकगणित असेल किंवा इंग्रजी असेल, स्कोरिंग विषय तुमचा मराठी आहे, सोपा विषय आहे, GK GS स्कोरिंग विषय आहे. कोणते 2-2, 4-4 मार्काचे टॉपिक जे आहेत तर ते आपल्याला अवघड वाटतात त्यांची लिस्ट बनवणे आणि त्यांचा काय करणे, पाठलाग करणं, त्यावर लक्ष केंद्रित करणं. मागील प्रश्नपत्रिकेचा सराव, मागच्या 2, 3, 4, 5 वर्षापूर्वी जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले म्हणजे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका PYQ जो आहे तर ते देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पेपरची रचना, प्रश्नांची पातळी समजून घेण्यासाठी मागील 5 ते 10 वर्षाचे प्रश्न सोडवायचे. मी तर तुम्हाला 5 सांगितले पण 10 वर्षाचे जे आहेत ते सोडवायचे आहेत. जे एक्झाम सेटर आहेत, जे परीक्षा घेणारे आहेत ना तर त्यांची मानसिकता काय असू शकते हे तुम्हाला कळण्यासाठी गरजेचं आहे. नियमित अभ्यास आणि उजळणी करा. रोज डेली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर म्हणसान की मी एका दिवसात किंवा हप्त्यातून 1 दिवस 9 तास अभ्यास करेल, तुमचं नाही बनणार. जर आपण समजा बॉडी बनवायची ठरवली आणि 30 दिवसातून जर मी फक्त रविवारीच 9 तास जिम मारायला लागलो तर बनणार आहे का माझी बॉडी? नाही बनणार. जर समजा मी रोज करायला लागलो, ठीक आहे, रोज जिम करायला लागलो पण यावेळेस मी फक्त 5च मिनिट केलं तर बॉडी बनेल का? नाही. त्यासाठी तेवढी सिरियसनेस पण असायला पाहिजे आणि तेवढा इनफ वेळ देखील देणं आहे. रोज जर मी 1 तास जर केला तर माझी नक्कीच काय बॉडी बनवू शकते. पण होतं काय की बाबा 5-7 दिवस झाले ना की पोर मग आरशात पाहतं तर बॉडी काही दिसत नाहीये, बनत नाहीये. म्हणून मग 7-8 दिवसानंतर काय की मुलं सोडून देतात. स्पर्धा परीक्षेत तसे 7 दिवसात जे आहेत ना तर ती मुलं गळायला लागतात. पण ज्यांची बॉडी बनलेली आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा हीच प्रोसेस आहे. ह्याच प्रोसेसनी जगामध्ये ज्यांची पण बॉडी बनली असेल ना तर ह्याच पद्धतीने बनली असेल. याच प्रोसेसने जगातली जे काही मंडळी सरकारी अधिकारी झाली असेल ना तर ती याच पद्धतीने गेली असेल. प्रोसेसवरती तुम्हाला ट्रस्ट करायचा आहे. म्हणूनच तर आज ज्यांची बॉडी आहे सलमान खान सारखी तर त्यांची इज्जत होते. इथं सलमान खान सारखी बॉडी सगळ्याला पाहिजे पण सलमान खान सारखी मेहनत करायला कोणी तयार नाही. सरकारी पद तर सगळ्याला पाहिजे, इच्छा सगळ्यांना आहे पण त्या इच्छेसाठी काम करायची, मेहनत करायची तयारी सगळ्यांची नाही आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नियमित आणि दररोज अभ्यास करायचा आहे. दररोज वेळापत्रक तयार करायचं आहे. वेळेचं नियोजन जे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळेचा जो आहे तर तो सराव करा. चालू घडामोडीवर लक्ष द्या. दैनिक वर्तमानपत्र, मासिकामधील कार्टून विश्लेषण वा ऑनलाईन वृत्तपत्र जे आहेत ना तर त्याच्यावरती नजर ठेवा. ऑनलाईन संसाधनाचा वापर करा. मॉक टेस्ट द्या. वेळेचे बंधन पाळा आणि ज्या चुका ज्या आहेत तर त्या दरवेळेस नवीन चुका उद्या, दरवेळेस पुन्हा त्या चुका व्हायला नको. अभ्यासाचा आराखडा तुमचा कसा असायला पाहिजे बघा. प्रारंभिक तयारी 6 ते 8 महिने पूर्व परीक्षा. ठीक आहे, चला आता हे तर झालं समजा MPSCचं झालं हे. ठीक आहे, लक्षात ठेवा सरळ सेवा ही महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सगळ्यात सोपी, सिंपल, इझी पण कठीण अशी संधी आहे. सिंपल आहे बरं का पण इझी नाहीये. आजच्या जगामध्ये श्रीमंत होणं सिंपल आहे पण इझी आहे का? नाहीये. परीक्षा सिंपल आहे
पण इझी नाही आहे सगळ्यांना. ते आय होप तुम्हाला सिंपल आणि इझी मधला देखील फरक कळला असेल. योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम तसंच सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला जर समजा बोर घ्यायचा असेल ना, तर इथं 100 फूट, तिथं 100 फूट, तिथं 100 फूट, तिथं 100 फूट असं नाही करत. एकाच ठिकाणी 200, 300, 400, 500 पाणी लागतं म्हणजे लागतं. ठीक आहे, याच पद्धतीचं तुम्हाला ॲटिट्यूड ठेवायचा आहे आणि हेच तुमची यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे जे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील कुठल्याही पदाबद्दल, कुठल्याही विभागाबद्दल, जर भरती प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यायची असेल, कधी येऊ शकते ते देखील जाणवायचं असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. सोबत आपलं ई-स्वयंचं ॲप्लिकेशन देखील आहे, तिथे देखील जाऊन तुम्हाला जर समजा तयारी करायची असेल तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन देखील कन्सिडर करू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.